चिरलेले सफरचंद, बरं, चिरलेला आंबा, बरं थांबा. हो आंबा उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. चाहूल लागलेली म्हणजे काय उन्हाळा किंवा आंबा येतो हे कसं लक्षात येतं? भाजी मंडईत गेल्यानंतर एक असा लांबून कुठेतरी आपल्याला आंब्याचा वास यायला लागतो. तसं आता सुरुवात झालेली आहे. आंब्याचा वापर आपण करूया. काय करायचं पुढे? पुढे काजू बदाम आणि पिस्त्याचे जे बारीक किसलेले आहे बर ते पण त्याच्यात टाकूया. बर बघा बरं किती. ओके पुढे थोडी किसमिस, वेलदोडा पावडर. बघा किसमिस एवढी पुरे बस. वेलदोडा पावडर, जायफळ पूड. आता जायफळ पूड. जायफळ पूड म्हणजे जे आपण बासुंदीमध्ये घातले ते सगळं याच्यात घालायचं. बर आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. घ्या बरं करून मग. आणि त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे बॉल तयार करायचे. घ्या बरं करून. हे बॉल्स तयार करून घ्यायचे. हो थोडे प्रेस करून तयार करायचे म्हणजे एक ज्यूस झालं पाहिजे. बरोबर. आणि त्यातला पाण्याचा अंश निघून गेला पाहिजे. ठीक. म्हणजे पहिला टप्पा आपण बासुंदी तयार केली. आता आपण हे मिक्स फ्रूट बॉल्स तयार करतो. बॉल्स तयार. ठीक. हे झाल्यानंतर आपली पुढची कृती काय? ब्रेडला दूध लावायचं आपल्याला. बर ठीक. बर मग तुम्ही हे बॉल्स तयार करून घ्या. हो. ओके बासुंदी तयार झाली. मिक्स फ्रूट बॉल्स सुद्धा तयार झालेले आहेत. पुढे पुढे आता ब्रेड घ्यायचा. बरं. आणि ब्रेडला ओलं करायचं दुधाने. बर घ्या. त्याला फ्रेश ब्रेड असला तरी चालतो. बर ठीक. थोडं आपण प्रेस करून घेऊ. बर म्हणजे त्याचा सगळा कडकपणा निघून जातो. बर. त्यानंतर हे फ्रुट्स आपण तयार केलेले जे बॉल आहेत त्याच्यात भरायचे स्टफिंग करायचं. बर. ते बंद करून घ्यायचं. ठीक. आता पुढची कृती काय आपली? हे झाल्यावर 5 मिनिटं फ्रीजर मध्ये त्याला सेट करण्यासाठी ठेवायचं. हो हे बॉल सगळे आपल्याला सेट करायला ठेवायचे. सेट करायला 5 मिनिटं. ठीक आहे. मग गुलाब रबडी विथ मिक्स फ्रूट बॉल साठी लागणारे बॉल्स आम्ही तयार करून घेतो, ते सेट करून घेतो आणि मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. फ्रीजर मध्ये ठेवल्यामुळे हे मिक्स फ्रूट बॉल्स सेट झालेले आहेत. बरोबर. त्याला जरा एक मऊपणा जाऊन थोडासा एक कडकपणा आलेला आहे. आता काय करायचंय? आता आपण याला थोडंसं कट करूया म्हणजे त्याच्यामधले जे फ्रुट्स आहेत ते दिसतील. बर ठीक आहे. मग हे तुमच्या हॅपी बर्थडे संध्याताई. वा ड्रायफ्रूट सगळे दिसायला लागलेले आहेत. आता पुढे त्यानंतर आपण जी गुलाब रबडी तयार केलेली आहे ती त्याच्यावर स्प्रेड करायची. घ्या करून. मग आपली रेसिपी तयार. हो तयार. हा क्या बात आहे. फ्रूट बॉल्स आता गुलाब रबडीने छान सजलेले आहेत, त्याच्यामध्ये बुडालेले आहेत आणि मी अकंठ बुडालेलो आहे. हे सगळं कधी खाता येईल या सगळ्या भावनेमध्ये. तुम्हाला हे खायचं असेल करायचं असेल तर पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. गुलाब रबडी विथ फ्रूट बॉल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, ब्रेडचे स्लाइस, बारीक चिरलेलं सफरचंद, साखर, साखरेच्या पाकात भिजवलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांचा चुरा, बारीक चिरलेला चिक्कू, आंब्याचे काप, काजू, बदाम, पिस्ता पावडर, चारोळी, किशमिश, जायफळ पावडर आणि वेलची पूड. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये दूध गरम करून त्यामध्ये साखर, काजू, बदाम आणि पिस्त्याची पावडर, चारोळी, वेलची पूड आणि साखरेच्या पाकामध्ये क्रश केलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घालून रबडी तयार करून घ्यावी. काचेच्या भांड्यामध्ये चिरलेला चिक्कू, चिरलेलं सफरचंद, चिरलेला आंबा, काजू, बदाम आणि पिस्त्याची पावडर, किशमिश, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून सर्व एकत्र करून त्याचे बॉल्स तयार करून घ्यावेत. ब्रेडच्या स्लाइसला दूध लावून त्यामध्ये फ्रूट बॉल्स स्टफ करून ब्रेडच्या स्लाइसला गोल आकार द्यावा आणि फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यावेत. सेट झालेले ब्रेडचे बॉल्स मध्यभागी कापून त्यावर गुलाब रबडी घालावी आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी. पनीर घ्या. पनीर किती लागणार? पनीर अजून लागेल ना? सगळं लागून. ओके. पुढे चाट मसाला टाका. अर्धा चमचा. तुम्ही ज्युनियर कॉलेजला शिकवता ना? ज्युनियर सिनियर दोन्हीलाही. मग तुम्हाला विद्यार्थी घाबरतात? हो. तुम्ही रागवता त्यांना? हो. कुठल्या आवाजात रागवता सांगा बरं. समजा मी आता काहीतरी चूक केली, तुम्ही कसं रागवाल मला? चूक केली तर पनिशमेंट अशी देते, 100 वेळा तुम्हाला एक प्रश्न करायचा आहे. 100 वेळा एक प्रश्न करायचा आहे. म्हणजे बीट पनीर पॅटीस साठी काय करायला लागतं? ह्याचं उत्तर 100 वेळा लिहून आणायचं असं का? लिहून यायचं, करायचं पण प्रॅक्टिकली. अच्छा अशी शिक्षा देता होय तुम्ही. पण घाबरतात मुलं तुम्हाला? काय माहिती घाबरतात की नाही. बरं. चाट मसाला आपण घातलाय. पुढे काळी मिरी, जिरं पावडर. बरं. अगदी चिमूटभर मीठ. चिमूटभर मीठ. बघा बस पुरे. मग मला सांगा. मिक्स करायचं. हा मी ते मिक्स करतो,
पण तोपर्यंत मला तुम्ही एका गोष्टीचं उत्तर द्या की तुम्ही किती वर्षापूर्वी शिक्षिका म्हणून काम करायला सुरुवात केली? ॲक्च्युली मी सॉफ्टवेअर इंजिनियर होती. बर. लग्नाच्या आधी मी सॉफ्टवेअर कंपनीत जॉब करायची. बर. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर माझा ट्रॅक चेंज झाला. बर. मी ॲज अ हाऊसवाईफ वर्क केलं. बर. त्यानंतर आता 2016-17 पासून मी माझा परत ट्रॅक चेंज केला आणि टीचिंग लाईन मध्ये आली. पण जेव्हा विद्यार्थ्यांसमोर आपण एखादी गोष्ट सांगत असतो, एक मनात कुठेतरी आपण नर्वस झालेलो असतो, भीती असते. तो पहिला अनुभव आठवतो का तुम्हाला? ऍक्च्युली असा अनुभव आला नाहीये मला, कारण मी ऑलरेडी मेंटली प्रिपेअर्ड होती की मला टीचिंग खूप आवडतं. तर आधीपासून मी घरी कोचिंग क्लासेस वगैरे घ्यायची, म्हणून मग मला कॉन्फिडन्स होता. टेन्शन नाही. म्हणजे तनुश्री मॅडम पहिल्यापासून खूप कॉन्फिडंट आहेत, त्यांना काही विद्यार्थ्यांची भीती वाटली नाही, हो की नाही? चला, काय करायचं आता पुढे? आता याचे बॉल करून घ्यायचे छोटे छोटे. ओके. दरम्यान आपण तिकडे तेल तापत ठेवलेलं आहे. सर, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. हो, काय सांगता? हो, तुमची खुलता कळी म्हणून सिरियल जे चालू आहे ते एक पण सिरियल आम्ही ब्रेक करत नाही. एक पण भाग. बर. आणि माझी आई पण तुमच्यासाठी म्हणजे प्रत्येक सिरियल बघते. ती झी मराठीच्या प्रत्येक सिरियल पाहतात. हो. कुठली फेवरेट आहे त्यांची? खूप खुलता कळी. खरंच का? हो. कौगीच मी समोर आहे म्हणून? नाही सर. बर. अजून कुठली मालिका आवडते? आणि झी सारेगामापा, रियालिटी शो सगळे आवडतात आम्हाला. रियालिटी शो सगळे आवडतात. बीट पनीर पॅटीस साठी लागणारं हे मिश्रण आपण तयार करून घेतलं. नंतर हे पनीरचं सारण सुद्धा तयार केलं. आता याचे पेटीस करायचे. बर. आणि त्याच्यात हे भरायचं, स्टफिंग करायची. येस. म्हणजे आता अंतिम टप्प्याकडे आपण आलेलो आहोत, बरोबर ना? हो. भरूया ह्याच्यात. मी मदत करतो. घ्या. बंद करून घ्यायचं. याला पूर्ण बंद करायचं. सर, तुम्हाला काय आवडतं? मला व्हेज प्रकारातलं सगळं आवडतं. माझ्या खाण्याचे नखरे आणि कुरकुर अजिबातच नाही. म्हणजे आता तुम्ही हे करता हे पाहूनही माझ्या तोंडाला पाणी सुटते की अरे वा, आता बीट पनीर पॅटीस खायला मिळणार. इथपासून ते अगदी पुरणाची पोळी, चायनीज, मंचुरियन सगळं आवडतं. आपली काही तक्रार नाही आहे. कसं मी फार गुणी मुलगा आहे. त्याच्यात ठेवायचं का? हे पॅटीस आपलं तयार झालं. हो. आता हेच डायरेक्ट डीप फ्राय करायचं? होय. नाही, डायरेक्ट डीप फ्राय नाही करायचं. त्याच्यासाठी ब्रेड कम आणि कॉर्नफ्लॉवरचं पेस्ट केलेलं आहे, त्याच्यात डिप करून मग डीप फ्राय करायचं. हो, म्हणजे अजून छोटीशी कृती बाकी आहे. आपण एक काम करूयात, हे तयार झालेले जे पॅटीस आहेत ते हलक्या हाताने इथे ठेवूयात आणि ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स काढून घेऊयात. ओके. म्हणजे आपलं पुढचं काम सोपं होईल, बरोबर ना? मी तुम्हाला एवढी मदत करतो, तुम्ही मला थँक्यू म्हणतच नाहीये. थँक्यू व्हेरी मच. युअर मोस्ट वेलकम. चला, 2 पॅटीस तयार झालेले आहेत. हा तिसरा पॅटीस तयार झाला की आपण त्याला छान घोळून घेऊन मग डीप फ्राय करूयात, कारण भुकेची वेळ झालेली आहे तुमच्या आणि माझ्याही, हो की नाही? हो, तुम्हाला लागली की नाही भूक? मग खूप. मग चला, पुढची कृती काय आता पुढची कृती, याला डिप करायचं, ब्रेड क्रम लावायचं आणि डायरेक्ट फ्राय करायचं. बरं. मग मी एक काम करतो, डीप करण्यासाठी मदत करतो. तुम्ही ब्रेड क्रम्स मध्ये घोळवा आणि डीप फ्राय करा, बरोबर ना? घोळवून घ्या. झालं घोळवून? घ्या डीप फ्राय करून. आता मी याच्यात टाकते. करेक्ट. वा, बघा, आम्ही दोघांनी एकमेकांच्या मदतीने बीट पनीर पॅटीस तयार केलेले आहेत. म्हणजे अजून केले नाहीयेत, होत आहेत ते डीप फ्राय झाले की, हो ना? हे पण तयार करून घ्या. आपल्या दोघांचंही पोट भरेल इतके पॅटीस होतील. फॅन्टास्टिक. किती वेळ लागतो याला डीप फ्राय व्हायला? एक 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं, फक्त 5-10 मिनिटात तयार होतील बीट पनीर पॅटीस. माझ्या मदतीने तनुश्री मॅडमने केलेलं आहे. तुम्हालाही करायचं असेल तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. बीट पनीर पॅटीस बनवण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं बीट, ब्रेड क्रम्स, पनीर, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, मैदा, कॉर्नफ्लोअर मैदा पेस्ट, गरम मसाला, उकडून कुस्करलेला बटाटा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बडीशेप, कढीपत्ता, चाट मसाला, काळी मिरी आणि जिरे पावडर, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये वाफून किसलेलं बीट, उकडून कुस्करलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चिरलेली हिरवी मिरची, चाट मसाला, 1 चमचा गरम मसाला, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, काळी मिरी जिरे पावडर, भाजलेली बडीशेप आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून 15 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवून द्यावं. एका काचेच्या भांड्यामध्ये पनीर, चाट मसाला, काळी मिरी आणि जिरे पावडर आणि मीठ घालून त्याचं सारण तयार करून घ्यावं. बीटाच्या एकत्रित मिश्रणाची पारी करून त्यामध्ये पनीरच्या मिश्रणाचे गोळे भरून पारी
बंद करून घ्यावी. बिटाचं पॅटीस कॉर्नफ्लोअर मध्ये बुडवून नंतर ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावे आणि सजावट करून सर्व्ह करावेत. चला विवेकजी आता आपल्यासाठी पहिला पदार्थ करणार आहेत कोकोनट मँगो पॅनाकोटा. चला विवेकजी आता आपल्यासाठी दुसरा पदार्थ करणार आहेत कैरी सॅलड कोन. आता आपण तिसरा पदार्थ करणार आहोत वेलची चीज